हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 5 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडले तरी काय? सगळ्यात आधी तर ऊर्जा ही पद्मा आणि शौर्य या दोघांना जाब विचारते की तुम्ही दोघे एकमेकांना कसे ओळखतात, आणि ऊर्जाच्या या प्रश्नांची उत्तरं देताना शौर्याची चांगलीच भंबेरी उडाली आहे. शौर्याला तिने एकानंतर एक प्रश्न विचारले. तू हर्षवर्धनला ओळखतोस का? पद्माला कसा ओळखतोस? प्रत्येक वेळेस योगायोगाने तू त्या ठिकाणी कसा पोहोचतोस? आणि तिला उत्तर देताना शौर्याला चांगलाच घाम फुटला. तर दुसरीकडे आमदाराने चक्क आपली सगळी सूत्र हातात घेतली आहे आणि विक्रांतला वाचवण्यासाठी तो आपल्या जीवाचं रान करतोय. अर्पिताने सुद्धा त्याला रिक्वेस्ट केली आहे की मला शौर्य खूप आवडतो, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे, तुम्ही काही करा परंतु हे प्रकरण येथेच मिटवा. आणि आमदाराने आता पद्माला मॅनेज करायचं ठरवलंय, तिच्याशी बोलायचं ठरवलंय. आणि इन्स्पेक्टर गोळगुट्टे हा विक्रांतच्या मित्रांची चांगलीच धुलाई करतोय आणि विक्रांतचा एक मित्र युवराज सगळं खरं खरं सांगायला तयार झालाय, स्टेटमेंट द्यायला तयार झालाय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पद्मा ही ऊर्जाला शौर्याच्या मोबाईलवरून फोन करते. तेव्हा ऊर्जा तिला जाब विचारते, ते सगळं ठीक आहे पण तू शौर्याच्या मोबाईलवरून कसा फोन केला? हे ऐकून शौर्य हा डोक्याला हातच मारून घेतो. त्याला समजतं की मी खूप मोठी माती खाल्ली आहे आणि आता ऊर्जाला समजणार की मी हर्षवर्धनचा मुलगा आहे आणि मी पद्माला आधीपासून ओळखतो. पण पद्माला हे सगळं काही कळतच नाही. शौर्य पद्माच्या हातातून मोबाईल घेतो आणि फोन कट करतो. त्यामुळे ऊर्जा चांगलीच घाबरते. पद्माचा फोन अचानक कसा कट झाला हा प्रश्न तिला पडतो. तेव्हा पद्मा शौर्याला विचारते, दादा काय झालं? तुम्ही फोन का घेतलात आणि फोन का कट केला? मला ऊर्जाताईशी बोलायचं होतं ना. तर शौर्य तिला सांगतो, आपली खूप मोठी चूक झाली आहे. ऊर्जाला कळायला नको की मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे म्हणून मी फोन कट केलाय. पद्मा विचारते, पण असं का? शौर्य तिला समजावून सांगतो, मी तुझ्या केसमधला एकुलता एक आय विटनेस आहे आणि जर ऊर्जाला हे समजलं की मी हर्षवर्धनचा मुलगा आहे तर तिला असं वाटेल की मी तुमचा विश्वासघात करतोय, मी जाणून बुजून तुम्हाला मदत करण्याचं नाटक करतोय. म्हणजे मला तुम्ही या केसमध्ये काय काय करताय ते सगळं जाणून घेता येईल आणि हर्षवर्धनला सांगता येईल. ती माझ्यावर कधीच विश्वास नाही ठेवणार. तर पद्मा म्हणते, नाही दादा, मला असं काही कळतच नाहीये तू काय बोलतोय ते. तर शौर्य तिला समजावून सांगतो, पद्मा एक विचार कर, जर ऊर्जाला समजलं की मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे तर ती माझ्यावर कधी विश्वास ठेवेल का? तिला तर असंच वाटणार ना की मी तुम्हाला दोघींना फसवतोय आणि मी सगळी माहिती माझ्या बाबांना जाऊन सांगणार आहे. पण मी माझ्या बाबांसारखा नाहीये, मी न्यायाच्या बाजूने लढणार आहे. पद्मा, मी तुला माझी बहीण मानतो आणि मी तुला न्याय मिळवून देणारच, तुझ्या बाजूने साक्ष देणारच. तू माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेव, माझी फक्त एवढी अपेक्षा आहे. तेव्हा पद्मा म्हणते, हो दादा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर इकडे ऊर्जा घाबरते आणि शौर्याला पुन्हा एकदा कॉल लावते आणि विचारते, शौर्य, पद्मा तुझ्याबरोबर आहे का? आणि तू पद्माला कसा भेटलास? शौर्याला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. तो म्हणतो, मला ती बाजारात भेटली, तिने मला मदत मागितली म्हणून मी तिला फोन दिला. तर ऊर्जा म्हणते, ठीक आहे, तुम्ही दोघे आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये, तिला घरी घेऊन ये. शौर्य हो म्हणतो आणि फोन कट करतो. पण ऊर्जाला मात्र संशय आलेला असतो की शौर्य हा दरवेळेस प्रत्येक ठिकाणी कसा पोहोचतो, त्याला घरी आल्यावर हा सगळा जाब विचारायचा असं ती ठरवते. तर शौर्य हा पद्माला समजावून सांगतो, आता घरी गेल्यावर ऊर्जा आपल्याला विचारणार की तुम्ही दोघे एकमेकांना कसे भेटले, पण तिला काहीच सांगू नको. जोपर्यंत मी कोर्टात साक्ष देत नाही तोपर्यंत तू कोणाला काहीच सांगायचं नाही. पद्मा म्हणते, ठीक आहे दादा, मी ऊर्जाताईला काहीच सांगणार नाही. आणि हे दोघेही ऊर्जाच्या घरी यायला निघतात. तर इकडे भजन हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये असतो. तेवढ्यात त्याची एक असोसिएट त्याला येऊन सांगते, सर मोठा प्रॉब्लेम झालाय, विक्रांत शिर्केच्या सगळ्या मित्रांना पोलिसांनी उचललंय. हे ऐकून भजनला मोठा धक्काच बसतो. एक तर हर्षवर्धन सर नाहीयेत आणि पोलिसांनी इतकी मोठी ॲक्शन घेतली आणि तो लगेचच हर्षवर्धनला कॉल करतो. पण हर्षवर्धनचा फोन अजूनही स्विच ऑफ असतो. हर्षवर्धन सर अजून सुद्धा फ्लाईटमध्ये आहेत, काय करावं हा प्रश्न भजनला पडतो. आणि भजन चक्क इन्स्पेक्टर गोळगुट्टेला कॉल लावतो. इन्स्पेक्टर गोळगुट्टे कॉल उचलतो आणि विचारतो, कोण आहे? तर भजन सांगतो, मी हर्षवर्धन जहागीरदारांच्या ऑफिसमधून बोलतोय, त्यांचा असोसिएट भजन. तर गोलगुट्टे जोक करतो, अरे बाबा, भजन गायचं असतं, बोलायचं नसतं.
भजन चिडून म्हणतो, मी भजन देसाई बोलतोय, हर्षवर्धन जहागीरदार यांच्या ऑफिसमधून. आणि तुम्ही विक्रांत शिर्केच्या मित्रांना अटक केली आहे. कस काय अटक केली आणि तुम्हाला काय हक्क आहे? अटक वॉरंट आहे का? FIR आहे का? तर इन्स्पेक्टर गोळगुट्टे सांगतो, एक तर पहिले ऐकून घ्या, विनयभंगाची केस ही भारतीय न्याय संहितेनुसार नॉन बेलेबल ऑफेन्स आहे आणि मी त्यांना अटक करू शकतो. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिकारी म्हणून FIR झालेली आहे, त्यामुळे तो हक्क मला आहे. भजनची बोलतीच बंद होते. इन्स्पेक्टर गोळगुट्टे म्हणतो, तुमचे साहेब कोठे गेलेत? तुमच्या साहेबांना येथे पाठवून द्या. तर भजन सांगतो, साहेब शहरात नाहीये, पण मी तेथे येतोय आणि मी येईपर्यंत माझ्या क्लायंटच्या अंगाला हात लावायचा नाही, त्यांना मारहाण करायची नाही. तर गोळगुट्टे म्हणतो, नाही मारहाण करणार, हात नाही लावणार, फक्त शब्दांचे बाण चालवणार, शब्दांचा मार देणार, तेवढं तरी चालेल ना? भजनची बोलती बंद होते आणि तो म्हणतो, ठीक आहे, मी येतोय. इन्स्पेक्टर गोळगुट्टे फोन कट करतो आणि या मित्रांकडे रागारागाने पाहतो. हे चौघे खूप घाबरलेले असतात. तर दुसरीकडे शौर्य पद्माला घेऊन ऊर्जाच्या घरी पोहोचतो आणि ऊर्जाचं चाळीतलं घर डोळे फाडून पाहू लागतो. या घरामध्ये काय? त्याला ऊर्जाच्या बाबांचा फोटो दिसतो, त्यांचा जुना कोट दिसतो. तेवढ्यात पूर्वा या दोघांसाठी पाणी घेऊन येते. ती पद्माला पाणी देते, पण शौर्यला ती ओळखत नाही आणि ऊर्जाला विचारते, हा मुलगा कोण आहे? ऊर्जा सांगते, आई तुला सांगितलं होतं ना, ज्या मुलाने मला आणि पद्माला मदत केली होती मिरवणुकीत, हा तोच मुलगा आहे. पूर्वा आणि शौर्य एकमेकांना नमस्कार करतात. पूर्वा त्याला प्यायला पाणी देते, पण तो पाणीच पित नाही. ती म्हणते, तुम्ही हे पाणी पिऊ शकता, नळाचं पाणी आहे, पण स्वच्छ आहे, तुमचं पोट नाही बिघडणार. शौर्य म्हणतो, हो. त्यानंतर पूर्वा आणि ऊर्जा पद्माला विचारू लागतात की नेमकं काय झालं आम्हाला सांग. तर पद्मा सांगते, साहेब अचानक तेथे आले आणि त्यांनी मला सांगितलं की कोणालाही काहीच कळू द्यायचं नाही की मी तुझ्या घरी आलो होतो. तूही कोणाला सांगायचं नाही आणि मीही घरात कोणाला काहीच सांगितलेलं नाहीये. ऊर्जा आणि पूर्वाला मोठा धक्काच बसतो. पूर्वा विचारते, पुढे काय घडलं? शौर्य हे सगळं ऐकत असतो. तेव्हा पद्मा ही शौर्यकडे पाहते, पण ऊर्जाला असं वाटतं की पद्मा शौर्यला घाबरलीये म्हणून काही सांगत नाहीये आणि ती शौर्यला म्हणते, शौर्य तू थोड्या वेळ बाहेर थांबतोस का? शौर्य हो म्हणतो आणि ऊर्जा दरवाजा लावून घेते. तेवढ्यात राणे काकू तेथे येते आणि शौर्यला पाहून विचारते, काय रे, ऊर्जाने तोंडावर दरवाजा बंद केलाय ना, मग कशाला थांबलाय? जा इथून. तर शौर्य म्हणतो, ओ काकू, तसं काही नाहीये, मी ऊर्जाचा मित्र आहे, तिच्याबरोबर काम करतो. तर राणे काकू म्हणते, अरे वा, तू वकील आहेस, मग माझं एक काम करशील का? आमच्या चाळीतली ही देसाईबाई ना मला खूप त्रास देते. तिचा नवरा रोज दारू पिऊन येतो आणि घाणेरड्या शिव्या देतो, त्यांच्यावरच केस करायला पाहिजे. आणि हे सगळं ऐकून शौर्य हसू लागतो. राणे काकू त्याला म्हणते, आणि आणखीन एक काम कर, तसा दिसायला तू छान आहे, ऊर्जा सुद्धा दिसायला छान आहे, दोघे ॲडव्होकेट सुद्धा आहात, वकील आहात, दोघे मस्त लग्न करा. ती ॲफिडेव्हिटची कामं करेल आणि तू केसेस लढायच्या, दोघांचा सुखाचा संसार होईल. तर शौर्य म्हणतो, काकू तसं काही नाहीये, माझं नाव शौर्य आहे आणि मला तिच्याशी लग्न नाही करायचंय. तर काकू म्हणते, अरे भारी झालं ना, तुझं नाव शौर्य, तिचं नाव ऊर्जा, म्हणजे शौर ऊर्जा, नाव सुद्धा जमतंय, दोघे लग्न करून टाका आणि तुझा नंबर मला दे. शौर्य विचारतो, नंबर कशाला हवाय? तर काकू म्हणते, अरे आमच्या भावकीतला काही मॅटर झाला तर तुला सगळ्यात आधी कॉल करता येईल ना. शौर्य म्हणतो, नको नको, मला कॉल नका करू, ऊर्जा आहे ना तुमच्या चाळीमध्ये, तिला कॉल करा. तर काकू म्हणते, कसली ऊर्जा, ती का वकील आहे का? ती फक्त ॲफिडेव्हिट करते आणि दिवसभर माझ्याशी भांडत बसते, नळावर तर अशी कचाकचा भांडते. त्यापेक्षा एकदा का तू तिच्याशी लग्न केलं ना, म्हणजे ती या चाळीतून बाहेर जाईल, तिच्या आईच्या डोक्याचंही टेन्शन मिटेल आणि माझ्या डोक्याचं सुद्धा टेन्शन मिटेल, विचार कर. असं म्हणून काकू तेथून निघून जाते. शौर्य विचार करतो, कसली बाई होती ही. तर इकडे पूर्वा आणि ऊर्जा हे पद्माला विचारतात, पुढे काय घडलं? पद्मा सांगते, त्यानंतर साहेबांनी माझा फोन घेतला, फोन स्विच ऑफ केला आणि बाई साहेबांना देऊन टाकला. मी बंटीचं कारण दिलं तर मला म्हणाले, तू बंटीला येथेच राहायला घेऊन ये, म्हणजे मला घराबाहेर निघूच द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. ऊर्जा म्हणते, मला माहीत होतं असं होणारच आहे. तो हर्षवर्धन खूप मुरलेला वकील आहे, आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे जाऊन तो विचार करतो. तू घरातील माहिती मला देऊ शकतेस, त्यामुळे त्याने तुला घरात कोंडून ठेवण्याचा विचार केला होता, पण तू घरातून बाहेर कशी निघालीस? तर पद्मा सांगते, नाही, मी शेपूची भाजी घ्यायचं कारण सांगून बाहेर निघाले,
पण ऊर्जाला मात्र संशय येतो की पद्मा आणि शौर्य नक्कीच एकमेकांना आधीपासून ओळखतात आणि हे आपल्यापासून काहीतरी लपवताय आणि शौर्याला याबद्दल जाब विचारायचा असं ती ठरवते. तर दुसरीकडे अर्पिता ही आमदार शिर्केला सांगते, पप्पा विक्रांतच्या सगळ्या मित्रांना पोलिसांनी उचललंय. हे ऐकून आमदार शिर्केलाही मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो त्यांनी तोंड उघडायला नाही हवं, नाहीतर आपलं काही खरं नाही. तर अर्पिता म्हणते मी तोच प्रयत्न करते पण हर्षवर्धन अंकलचा फोन लागत नाहीये. आमदार म्हणतो मग त्याच्या ऑफिसमध्ये कॉल केला का? अर्पिता नाही म्हणते. लगेचच शिर्के त्याच्या ऑफिसमध्ये भजनला कॉल करतो. भजन सांगतो साहेब काही काळजी करू नका, मी आता पोलीस स्टेशनमध्ये जातोय, मी त्यांना सोडून आणतो, सगळं प्रकरण आपल्या हातात आहे. आमदार विचारतो पण हर्षवर्धन कुठे आहे? भजन सांगतो ते दिल्लीला गेले आहेत, पण तुम्ही काळजी करू नका, मी त्यांच्या कॉन्स्टंट टचमध्ये आहेत, ते परत आले की आपण पर्सनली भेटूया असं म्हणून तो फोन कट करतो. तर आमदार चिडून म्हणतो येथे प्रकरण हाताबाहेर चाललंय आणि हा हर्षवर्धन दिल्लीला जाऊन बसलाय, त्याला काही कळतं की नाही? आणि तो अर्पिताला म्हणतो आपली माणसं कामाला लावायला हवीत, त्या भजनवर माझा विश्वास नाहीये आणि जर हे प्रकरण बाहेर गेलं ना तर खूप अवघड होईल, आपण त्या मुलीलाच मॅनेज करूया. तर अर्पिता म्हणते नाही पप्पा, ती मुलगी मॅनेज नाही होणार, मी प्रयत्न करून पाहिलाय पण तिने नकार दिलाय. तर आमदार शिर्के तिला समजावून सांगतो बेटा असं नाही चालत, राजकारणात काहीच अशक्य नसतं आणि जर ती मुलगी नाही मॅनेज झाली, कोर्टात केस उभी राहिली तर काय होईल तुला माहितीये का? संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा होईल, विक्रांतला अटक होईल, माझी बदनामी होईल, मला जे पद मिळणार आहे ते पद सुद्धा नाही मिळणार आणि सगळ्या शेवटी तुमच्या दोघांची लग्न मोडतील. हे ऐकून अर्पिताला मोठा धक्काच बसतो. अर्पिता म्हणते पप्पा तुम्ही काही पण करा पण ही केस मिटवा, कारण माझं शौर्यवर खूप प्रेम आहे, मला तो मनापासून आवडतो आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. आमदार शिर्के म्हणतो अर्पिता आयुष्यात पहिल्यांदा तू हक्काने आणि हट्टाने माझ्याकडे काहीतरी मागितलंय आणि मी तुझी ही इच्छा पूर्ण करणार. आता काही जरी झालं तरी मी ही केस मिटवणार आणि तुझं लग्न शौर्य बरोबरच होणार, हे मी तुला वचन देतो. म्हणजे एकूणच वचन दिले तू मला. या मालिकेत सगळे एकमेकांना वचन देत आहे. मग आता कोणाचं वचन पूर्ण होणार आणि कोणाचं नाही हे तर येणाऱ्या एपिसोडमध्येच कळेल. तर इकडे ऊर्जा ही घराबाहेर येते, शौर्य तेथे उभा असतो आणि ऊर्जा ही शौर्याला जाब विचारते, शौर्य तू पद्माला कसा भेटलास? शौर्याला काय उत्तर द्यावं हे कळतच नाही, तो चांगलाच घाबरतो. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये विक्रांतचे चारही मित्र हे डिटेन्शन रूमच्या बाहेर उभे असतात आणि इन्स्पेक्टर गोळगुट्टे आपल्या सगळ्या हवालदारांबरोबर इन्स्पेक्टर राणेबरोबर सगळ्या गुंडांची बेदम धुलाई करत असतो आणि हे गुंड नका ना साहेब, नका मारू नका मारू, आम्ही सगळं सांगतो असं जोरजोरात ओरडत असतात. त्यामुळे विक्रांतचे मित्र चांगलेच घाबरतात की आता आपलं सुद्धा काही खरं नाही. युवराज म्हणतो अरे आता आपलं काही खरं नाहीये, पोलीस आपली सुद्धा अशीच धुलाई करतील, त्या विक्रांतमुळे आपण सगळे लटकलोय, आपण पोलिसांना सत्य सांगून टाकूया की खरं खरं काय घडलं, या प्रकरणाचा आपल्याशी काहीच संबंध नाहीये. तर दुसरा मित्र म्हणतो संबंध कसा नाही, आपण त्या पुरीच्या मागे पळालो, सगळ्यांनी आपले व्हिडिओ काढलेत, आता आपलं काही खरं नाही. तर तिसरा मित्र म्हणतो आणि आपण पोलिसांना खरं जरी सांगितलं तरी तो विक्रांत आपल्याला सोडेल का? तो विक्रांत आपला जीव घेईल, आपलं आता काहीच खरं नाहीये. तेवढ्यात इन्स्पेक्टर गोळगुट्टे बाहेर येतो आणि दुसऱ्या इन्स्पेक्टरला म्हणतो पाहिलं का राणे कशी त्यांची धुलाई केली? त्यांना असं वाटत होतं की माझी कॉमेडीज भारी आहे पण माझी ॲक्शन सुद्धा भारी आहे, हे त्यांना आज कळलं आणि त्यांची लवकर मलमपट्टी करा, कोणताही मेडिकल पुरावा त्यांच्या वकिलांना भेटायला नको, म्हणजे आपण त्यांना इतकी बेदम मारहाण केली आहे हे कोर्टात कळायला नको. आणि आता त्यांना बाहेर काढा आणि या चौघांना आतमध्ये घ्या, यांची प्रत्येक हाडं खिळखिळी करा, यांच्या अंगातून असा बेंजो वाजायला पाहिजे, एकदम सुरेल बेंजो. हे ऐकून विक्रांतचे मित्र चांगलेच घाबरतात. एक मित्र पुढे येतो आणि म्हणतो साहेब मी सगळं सांगायला तयार आहे पण मला मारू नका, आम्हाला या रूममध्ये नेऊ नका. इन्स्पेक्टर खूप खुश होतो आणि म्हणतो राणे याचं स्टेटमेंट घ्या. म्हणजे विक्रांतचा एक मित्र तोंड उघडायला तयार झालाय, सगळं सत्य सांगायला तयार झालाय आणि आता ऊर्जाची केस, पद्माची केस नक्की स्ट्रॉंग होईल एवढं मात्र नक्की. तर इकडे ऊर्जा ही शौर्याला जाब विचारते, शौर्य तू पद्माला कसा ओळखतोस? तर शौर्य म्हणतो कसा ओळखतोस म्हणजे मला ती बाजारात भेटली, सांगितलं ना मी तुला,
तर ऊर्जा म्हणते, असं कसं बाजारात भेटली? म्हणजे जेव्हा जेव्हा गरज असते त्या ठिकाणी तू कसा पोहोचतो? त्या दिवशी मिरवणुकीच्या ठिकाणी तू पोहोचलास. मग जेव्हा तो हर्षवर्धन पद्माला भेटायला चाळीत आला होता तेव्हा तू तेथे पोहोचलास. आणि आज जेव्हा तिला फोनची गरज होती तेव्हा तू तेथे पोहोचलास. हे सगळं कसं काय घडलं? शौर्य म्हणतो, ऊर्जा, याला योगायोग म्हणतात. मी तेथे योगायोगाने आलो होतो. तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, एकदा घडलं त्याला योगायोग म्हणतात. पण योगायोग हा पुन्हा पुन्हा नाही घडत. दरवेळेस तू कसं काय वेळेवर पोहोचतो? तू मला खरं खरं सांग, तू पद्माला कसा ओळखतोस? शौर्य खूप घाबरतो. आता ऊर्जाला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न त्याला पडतो. ऊर्जाला तो सत्यही सांगू शकत नाही की मी हर्षवर्धनचा मुलगा आहे आणि पद्मा माझ्याच घरी काम करते. जर आपण ऊर्जाला सत्य सांगितलं तर तिचा आपल्यावर विश्वास बसणार नाही आणि ती आपल्याला या केसपासून दूर करेल. तू मला फसवतोय असं ती माझ्यावर आरोप लावेल अशी भीती शौर्याला असते. शौर्य काही बोलत नाहीये म्हणून ऊर्जाचा संशय आणखीनच वाढतो आणि ती म्हणते, शौर्य, गप्प बसू नकोस, खरं खरं सांग, तू हर्षवर्धनला ओळखतोस का? तू पद्माला आधीपासून ओळखतोस का? तू तिला ओळखल्यासारखं बोलतोय, ती सुद्धा तुला दादा दादा करतीये, तू सुद्धा तिला पद्मा हक्काने बोलतोय. नक्कीच तुम्ही दोघे एकमेकांना आधीपासून ओळखतात. तर शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा, आम्ही आधी पासून एकमेकांना नाही ओळखत आणि हा योगायोगच आहे. तू माझ्यावर आरोप नाही लावू शकत. तू माझ्यावर संशय घेऊ शकतेस, पण आरोप लावायचे असतील तर तुझ्याकडे पुरावे असायला हवेत. पुराव्यांशिवाय तू माझ्यावर आरोप नाही लावू शकत. ऊर्जा खूप चिडते आणि म्हणते, ठीक आहे शौर्य, मी तुझ्यावर आरोप नाही करत आहे, पण तुला प्रश्न तर विचारू शकतेस ना. मग तू वेळेवर कस काय तेथे पोहोचलास आणि तू बाजारात काय करत होतास आणि पद्माला कसा भेटलास याचं उत्तर मला दे. आता या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं हाच प्रश्न शौर्याला पडतो. तो खूप घाबरतो. एकूणच ऊर्जाला आता शौर्यावर पूर्णपणे संशय आलाय की शौर्य हा पुन्हा पुन्हा तिला कसा भेटतोय, दरवेळेस तो तेथे हजर कसा असतो, तिच्या चाळीच्या अवतीभोवतीच तो का फिरत असतो. आणि जर शौर्याने तिला सत्य सांगितलं की मी हर्षवर्धनचा मुलगा आहे तर ऊर्जा त्याच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. तू माझा विश्वासघात केलाय आणि तुझ्या बापानेच तुला येथे पाठवलंय या केसबद्दलची सगळी माहिती गोळा करण्यासाठी आणि आतली खबर देण्यासाठी, असं ती त्याच्यावर आरोप लावणार. एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, एकूणच वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे पद्मा आणि ऊर्जा यांची भेट झाली आहे तर दुसरीकडे आता अर्पिताने आमदार बापाकडे शब्द टाकलाय की पप्पा काही झालं तरी तुम्ही ही केस मिटवा, विक्रांतला निर्दोष सोडवा, कारण मला शौर्यबरोबर लग्न करायचं आहे आणि जर विक्रांतला शिक्षा झाली तर आमचंही लग्न मोडेल. म्हणूनच आमदार बापाने सुद्धा आपल्या मुलीला शब्द दिलाय की मी माझी सगळी सत्ता, पैसा, कॉन्टॅक्ट सगळं वापरेल, पण तुझं लग्न मी शौर्यबरोबरच करू देणार आणि विक्रांतला सुद्धा या केसमधून बाहेर काढणार. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. पोलिसांनी सुद्धा विक्रांतच्या मित्रांना चांगलाच पोलिसी इंगा दाखवलाय. त्यांना न मारताच त्यांच्याकडून स्टेटमेंट लिहून घेतलंय. त्यामुळे आता केसमध्ये एक खूप मोठी डेव्हलपमेंट झाली आहे, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पोलिसांनी विक्रांतच्या मित्रांचं स्टेटमेंट घेतलेलं असेल आणि कोर्टामध्ये उद्याचीच डेट असेल. उद्याच ही केस कोर्टात उभी राहणार असेल आणि त्यावेळेस इन्स्पेक्टर गोलगुट्टे हा ऊर्जाला विचारणार की तुम्ही म्हणत होता ना तुमच्याकडे एक आय विटनेस आहे ज्याने हे सगळं होताना पाहिलंय, कुठे आहे तुमचा आय विटनेस? आणि त्याच वेळेस शौर्य तेथे येईल. शौर्य पोलीस स्टेशनमध्ये येईल आणि म्हणेल, साहेब मी आहे तो आय विटनेस आणि मीच उद्या कोर्टामध्ये साक्ष देणार आहे. तेव्हा इन्स्पेक्टर गोलगुट्टे हा शौर्यला विचारेल, तुम्ही आय विटनेस आहात का? मग सांगा, तुमचं संपूर्ण नाव सांगा. शौर्य हा चांगलाच घाबरणार आणि फक्त शौर्य असंच नाव सांगेल. तेव्हा इन्स्पेक्टर गोलगुट्टे म्हणेल, पूर्ण नाव सांगा, बापाचं नाव, आडनाव, फक्त तुमचं नाव नका सांगू. शौर्यला काय बोलावं ते कळणारच नाही, कारण ऊर्जा सुद्धा तेथे उभी असेल आणि ऊर्जासमोर तो माझं संपूर्ण नाव शौर्य हर्षवर्धन जहागीरदारे असं सांगू शकत नाही, कारण त्याच वेळेस ऊर्जाला त्याचं सत्य समजेल. पण त्याला वाचवायला देवच तेथे अवतरणार. दुसरा इन्स्पेक्टर तेथे येईल आणि म्हणेल की साहेब एक इमर्जन्सी आहे, तुम्हाला आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर यावं लागेल. त्यामुळे इन्स्पेक्टर गोलगुट्टे त्याला संपूर्ण नाव नाही विचारणार आणि शौर्याची सुटका होईल. पण आज ना उद्या जेव्हा शौर्य हा कोर्टात उभा राहील
तेव्हा त्याला आपलं संपूर्ण नाव सांगावंच लागणार आहे आणि तेव्हा ऊर्जाला त्याचं सत्य कळेल एवढं मात्र नक्की. पण एवढी सगळी अडचण असताना सुद्धा शौर्य हा स्वतःच्या बापाविरुद्ध उभा राहतोय आणि त्याच्या विरोधात जाऊन ऊर्जाची मदत करतोय. त्यामुळे ऊर्जाला सुद्धा शौर्य खरंच चांगला मुलगा आहे हे आज ना उद्या पटणार एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? आणि आता या मालिकेत लवकरच कोर्टात केस उभी राहणार आहे. हर्षवर्धन दिल्लीवरून परत येईल आणि मग ऊर्जा आणि हर्षवर्धन हे दोघे एकमेकांविरुद्ध कोर्टात उभे राहतील. या दोघांचा युक्तिवाद, एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे एवढं मात्र नक्की. मग आता हर्षवर्धन ही केस जिंकणार की ऊर्जा आपली पहिली केस जिंकून हर्षवर्धनला त्याची पहिली केस हरवणार? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. जेव्हा शौर्य पद्माच्या बाजूने कोर्टात साक्ष द्यायला उभं राहील तेव्हा हर्षवर्धनचं काय होईल हे पाहायला तर आणखीनच मजा येईल एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? या मालिकेचे सगळे कॅरेक्टर्स, गोष्ट, कलाकार आवडताय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. खूप 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 धन्यवाद.